कह रहे हैं, आप हमें मार रहे हो, बैरिकेड से धक्का दे रहे हो। आप लोगों को पावर इसलिए दी है क्या कि आप हाथ उठाओ? आप लोगों के बच्चे नहीं है क्या? हमें आगे फ्यूचर में नीट देंगे, आप लोग नहीं दोगे क्या? शांति से वहाँ बैठे पड़े थे, हमें पुलिस वाले धक्का दे रहे हैं कि कौन ये यहाँ पे मार रहे हैं। हाँ, अंदर यहाँ पे पीठ पे अलग चोट लगी है, फोन अलग गिर गया, टूट गया। ये लोग अपना ही कर रहे हैं। जब हम आपको हार्म नहीं कर रहे हैं तो हमें भी हार्म ना करें, हम पीसफुली करेंगे, पर ये अपनी ही मनमानी करेंगे। ये लोग हमारा फ्यूचर है, चाहते हैं कि हम भी चाय बेचें। इनके बच्चे भी ऐसे मरे, बच्चों को मार रहे हैं। इनके बच्चों को भी पानी देने वाला कोई ना मिले, एक माँ की बददुआ। आपका बच्चा क्या करते हैं? हम लोग एग्जिट ढूंढ रहे थे कि हम लोग एग्जिट से निकल जाते हैं, क्योंकि हमारे घर से भी फोन आ रहे थे, हम लोग भी कितना रिस्क लेकर के आए हुए हैं। जैसे ही हम लोग एग्जिट ढूंढ रहे थे ना, वहाँ पे पूरा लाठी चार्ज होने लगा, एकदम एक तरफ से मार रहे हैं, पूरा देख नहीं रहे कि किधर लग रहा है। बच्चों को, छोटे छोटे स्कूल के बच्चे आए हुए थे, उनका सिर फट रहा है, पैर तोड़ रहे हैं, और फिर हम पूछ रहे हैं डॉक्टर किधर है, तो कह रहे कि उधर आगे जाओ। पहले मार रहे, फिर बता रहे आगे है डॉक्टर, उधर जाओ। भारत में गूंजे नमस्कार। कोण नरेंद्र मोदी आणि कोण अमित शहा? मागच्या जवळपास 12-13 वर्षांमध्ये गोदी मीडिया आणि अंधभक्तांच्या सहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण करण्यात आलेली या दोघांचीही दहशत, भीती, आरेरावी, मुजोरी, बेमुरवतपणा वगैरे वगैरे सगळं जे काही होतं ते काल या देशातील जेन झी अर्थात युवा पिढीने पूर्णपणे धुळीला मिळवून टाकलं। आम्ही नाही तुम्हाला तुमच्या देशविघातक सत्ताकारणाला घाबरत अजिबात, आम्ही नाही तुमच्या असंविधानिक लोकशाहीला मारक असणाऱ्या राजकारणाला भीक घालत। हे काल या देशातील युवा पिढीने नरेंद्र मोदी, अमित शहा, RSS आणि भारतीय जनता पार्टीला दाखवून दिलं। युवा पिढीची ती ताकद इतकी प्रचंड होती आणि तिचं रौद्र स्वरूप इतकं प्रचंड होतं की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधिवेशन आणि संसद सोडून सुरक्षेच्या कारणासाठी बाहेर निघून जाण्याची वेळ आली। थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 500च्या आसपास मुलं मुली अगदी 16 वर्षांपासून ते 30-32ची काल दिल्ली पोलीस आणि आपल्या अन्य सुरक्षा दलांच्या निर्घुण अमानवी लाठी हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेले आहेत। परंतु ते मागे हटले नाहीत, अश्रुधुराला घाबरले नाहीत, पोलिसांच्या आणि सुरक्षा दलांच्या रोखलेल्या रायफलींना घाबरले नाहीत। लाठ्याकाठ्यांची तर बातच सोडा, दिल्ली पोलीस आणि राखीव दलाचे सुरक्षा कर्मचारी अत्यंत निर्घुणपणे मारहाण करीत असताना अनेक युवक, अनेक युवती त्यांच्या समोर ठामपणे उभे राहताना दिसत होते। मारा, अजून मारा आम्हाला, पाळा त्या नरेंद्र मोदींची ऑर्डर, पाळा त्या अमित शहाची ऑर्डर, लाज वाटायला हवी तुम्हाला, असं त्यांच्या समोर असं निधड्या छातीने उभं राहून ओरडून ओरडून सांगत होते। कोणी आणली वेळ ही या सगळ्या युवा पिढीवर? याच निगरगट्ट नरेंद्र मोदी सरकारने मागील तब्बल 22 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं, शांततेने सुरू होतं, अहिंसक मार्गाने आणि संविधानिक मार्गाने सुरू होतं। सरकारकडून ते चर्चेची वाट पाहत होते, चर्चेला ते तयार होते, परंतु नरेंद्र मोदी अहंकारी, अमित शहा अहंकारी, त्यांच्या छात्या 56 इंचांच्या म्हणे, ते कशाला विद्यार्थ्यांच्या आणि युवा वर्गाच्या मागण्यांकडे लक्ष देतील? त्यांना का तितकंच काम आहे? अमित शहांना अजूनही काही उरले सुरले पक्ष फोडायचे या देशातले, अजूनही काही खासदार त्यांना गरजेचे आहेत, त्यांना फोडायचं आहे। लोकसभेत जेव्हा आता काही दिवसात पुन्हा ते डिलिमिटेशन बिल येईल तेव्हा मागच्यासारखं पराभूत होण्याची नामुष्की टाळण्यासाठी संविधानिक परंपरांची, लोकशाही सगळ्या व्यवस्थेची संपूर्ण विटंबना करण्यामध्ये ते बिझी आहेत अमित शहा।
कसंही करून 362चा खासदारांचा आकडा त्यांना गाठायचा आहे. मरेपर्यंत आपणच सत्तेत राहण्याची तजवीज करण्यासाठी त्या दोघांसाठी ते गरजेचं आहे ना अत्यंत. कारण जर का सत्तेतून पाय उतार होण्याची वेळ आली तर आपल्या दोघांचं काय होईल आणि आपण नेमके कुठे असू हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे एकदा का लोकसभा मतदारसंघांचं पुनर्सीमांकन झालं आणि गोबरपट्ट्यातील खासदारांची संख्या अशी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली की आपण मरेपर्यंत सत्तेत राहण्यात काहीही अडचण येणार नाही हे त्यांना माहिती आहे पूर्णपणे. त्यासाठी ही सगळी तृणमूल काँग्रेसची फोडाफोडी, त्यासाठी शिवसेनेच्या उरलेल्या खासदारांची फोडाफोडी वगैरे, हे काय देशहितासाठी चाललेलं आहे का सगळं? आणि आदरणीय नरेंद्र मोदी आपल्या पुढच्या परदेश दौऱ्याच्या नियोजनामध्ये व्यस्त असणार. त्यांना आपल्या मायदेशामध्ये फार काळ करमत नाही ना. परवा एका विमानाचा व्हिडिओ पाहिला मी, खूप हसलो. ते विमान पहा तुम्ही, जितक्या वेळ त्या बोटीला स्पर्श करते तितका वेळ आपले आदरणीय पंतप्रधान भारतात असतात की उडाले लगेच हवेत. कुठे चॉकलेट वाटायचे असतात त्यांना, कुठून काही ते पुरस्कार वगैरे सगळे गोळा करून आणायचे असतात. शिवाय काही जवळच्या उद्योगपतींच्या पोटापाण्याची काळजी त्यांना घ्यायची असते. त्यामुळं भ्रमंती त्यांना नाईलाजाने करावीच लागते ना, अन्यथा ते उद्योगपती बिचारे इथे उपाशी मारायचे की. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या अशा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये बिझी असल्यामुळे मग सोनम वांगचुक आणि CJPच्या या आंदोलनाकडे ते कसं लक्ष देणार? वेळ कुठे आहे त्यांच्याकडे? उलट मागे शेतकरी आंदोलनाच्या वेळी जसं केलं गेलं तसंच आता या आंदोलनाला सुद्धा बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या त्या नीच IT सेलने कंबर कसलेली होती. सोनम वांगचुक यांना बदनाम करणाऱ्या असंख्य पोस्टर्स वगैरेचा पाऊस भारतीय जनता पार्टीच्या त्या नीच IT सेलने समाज माध्यमांवरती पाडला मागच्या काही दिवसांमध्ये. त्यांना चीनचे हस्तक ठरवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आणि अंधभक्तांचा मेंदू तर गुडघ्यातच. त्यांना केवळ त्या IT सेलच्या पोस्ट फॉरवर्ड करण्याचेच पैसे मिळत असतात. असा हा सगळा तमाशा. परंतु संघ आणि भाजपच्या या सगळ्या विकृत प्रकारांमुळे या देशातील युवा पिढी आतल्या आत प्रचंड धुमसत चाललेली आहे. हे त्यांना समजलंच नाही, त्यांच्या लक्षातच आलं नाही. किती पोरपोरी काल दिल्लीत जमली असतील मित्रांनो, काय तुमचा अंदाज? मी अगदी खात्रीशीर आणि विश्वसनीय सांगतो तुम्हाला, अजिबात अतिशयोक्ती करत नाही. जंतर मंतर आणि त्या आसपासच्या परिसरामध्ये 51,000 मुलं मुली होती. परंतु एकूण दिल्लीत या आंदोलनासाठी काल तब्बल 2 लाखांहून अधिक पोरपोरी, तरुण आणि त्यांचे पालक दाखल झालेले होते. ती गर्दी पाहून घाबरलेल्या, हबकलेल्या 56 इंची मोदी सरकारनं दिल्ली मेट्रो बंद केली. मेट्रोचे अनेक स्टेशन्स बंद करून टाकले. सगळे रेल्वे स्टेशन्स आणि बस डेपोवरील हजारो लोकांना तिथेच रोखून धरण्यात आलं पोलिसी बळाच्या जोरावर. इतकंच नाही तर दिल्लीकडे काल येणाऱ्या सगळ्या ट्रेन्स, एक्सप्रेस, मेल्स रस्त्यामध्येच स्लो करण्याच्या ऑर्डर दिल्या गेल्या. त्या ट्रेन्स दिल्लीत लवकर पोहोचूच नये अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण दिल्लीमध्ये जणू काही परकीय आक्रमक, अतिरेकी, दहशतवादी घुसणार आहेत आणि या देशाशी लढाई करणार आहेत अशा पद्धतीनं प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला. आणि तरीही हजारो लाखो लोक आंदोलनाच्या स्थळी आणि आसपासच्या परिसरामध्ये दाखल झाले. ठीक आहे की त्या आपल्या पोरापोरींनी काल प्रचंड मार खाल्ला, त्यापैकी अनेक मुलामुलींचं रक्त सांडलं. जणू काही एखाद्या शत्रू राष्ट्राच्या लोकांशी लढावं अशा पद्धतीनं आपलीच सुरक्षा दलं आणि आपलेच जवान आणि दिल्ली पोलीस आपल्याच देशवासीय या कोवळ्या पोरापोरींना गुरासारखं बडवताना काल संपूर्ण देशानं पाहिलं. अरे ते काय अतिरेकी होते काय ती मुलं? ते काय दहशतवादी होते का आमची मुलं मुली? त्यांच्या हातात काय हँड ग्रेनेड किंवा बॉम्ब होते का? रिव्हॉल्वर होते का? काही नव्हतं यापैकी त्यांच्याकडे. त्यांच्या पाठीवरती त्यांची सॅक होती आणि त्यात त्यांच्या अभ्यासाची वह्या पुस्तकं होती, वाचण्याची पुस्तकं होती. अशा मुलामुलींना काल दिल्ली पोलीस आणि बाकीच्या सुरक्षा यंत्रणांनी निष्ठुरपणे मारलं, त्यांना रक्तबंबाळ करून टाकलं. ते दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांमधील जवान काल त्यांच्या घरी जेव्हा रात्री परतले असतील उशिरा, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या पोराबाळांनी सुद्धा त्यांची कठोर शब्दांमध्ये निर्भत्सना केली असेल. कशाला असली लाचारीची नोकरी करता म्हणून त्यांना बोल लावलेले असतील, मला खात्री आहे. काल उशिरा
जेव्हा ते सगळे जवान आणि पोलीस आंदोलन स्थळावरून परतत होते आपल्या आपल्या ड्युटीच्या ठिकाणी, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आंदोलकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या मर्दुमकीबद्दल त्यांची निर्भत्सना केली. पहा हा व्हिडिओ. तालियां इसलिए बजाई जा रही है क्योंकि मार पिटाई करके ना काम करके आ रहे हैं. ते पाहून त्यापैकी एकाचीही मान वर करून पाहण्याची हिंमत होत नव्हती. हे आंदोलन चिघळलं ते मोदी सरकारच्या निष्क्रियतेमुळे आणि बेगुमानपणामुळे. त्यामुळे त्यांना कोणताही दोष या विद्यार्थ्यांना किंवा आंदोलनाला किंवा सोनम वांगचुक यांना देता येणार नाही. सोनम वांगचुक यांची भूमिका अत्यंत मवाळ होती पहिल्यापासून. ते कायम चर्चेसाठी तयार होते. अगदी काल सुद्धा सकाळी त्यांनी जाहीर केलं होतं स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहून की संसदेत हा विषय चर्चेला घेणार असल्याचं सरकारनं मान्य करावं, मी तात्काळ उपोषण मागे घ्यायला तयार आहे. परंतु या मुजोर सरकारनं त्यांच्या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्याचीच परिणिती मग पुढे दुपार उलटून जाता जाता अशी झाली की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुरक्षेच्या कारणास्तव संसद सोडून जाण्याची वेळ आली. आपण जो काही कारभार करतो या देशाचे कारभारी म्हणून, आणि त्यामुळे केवळ आपल्या मायदेशातच नव्हे तर जगभरात आपण तुफान लोकप्रिय असल्याचा जो काही डांगोरा आपले सगळे अंधभक्त आणि आपल्या सरकारमधले लाचार मंत्री वगैरे पिटत असतात, ते किती फूल आहे आणि ते किती पोकळ आहे. आणि प्रत्यक्षात आपल्याच देशातील तरुणाईमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये आपल्या कारभाराच्या विरोधात किती असंतोष आहे ते काल संसद सोडून जाताना कदाचित मोदींना कळलं असेल. जगभरच्या वेगवेगळ्या देशांमध्ये सतत जायचं आणि तिथं जमा करून आणलेल्या भारतीय लोकांकडून मोदी 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 असं करवून घ्यायचं. भारतीय नाचगाणी तिकडं जाऊन पाहायची आणि त्याचे फोटो व्हिडिओ इथे भारतीयांसाठी अंधभक्तांसाठी शेअर करायचे आणि पहा आपलं किती जल्लोषात सगळ्या जगभरात स्वागत होतं हे दाखवायचं. यातून नेमकं काय होतंय ते कदाचित नरेंद्र मोदींना काल संसद सोडून जाताना कळलं असेल. देशातील तरुणाईमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ती पेपर फुटीमुळे आहे. वारंवारच्या शिक्षणाचा जो काही सगळा खेळखंडोबा या सरकारनं लावलेला आहे त्यामुळे आहे. शिक्षण कसं बसं पूर्ण झाल्यावर पात्रतेनुसार नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे आहे. तरुणाईवरती जी काय वेगवेगळी सामाजिक बंधनं लादली जात आहेत, लिव्ह इन ला वगैरे विरोध, त्यामुळे आहे. त्यांच्या पुढील मुख्य समस्यांकडे लक्ष न देता जे काही केवळ विकृत धर्मकारण देशभरात सुरू असतं सातत्यानं वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्यामुळे आहे. परदेशामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची अनेक देशांमध्ये जी गळचिपी सुरू झालेली आहे, जी अडवणूक सुरू झालेली आहे त्यामुळे आहे. क्लासेस आणि त्यातील फसवणूक, प्रचंड महाग झालेलं शिक्षण, या सगळ्यामुळे असंख्य असंख्य कारणं आहेत तरुणाईच्या या सगळ्या विद्यमान अस्वस्थतेला. स्वतःमध्येच आत्ममग्न आणि विश्व गुरुत्वाच्या कोशात राहणाऱ्या नरेंद्र मोदींपर्यंत तरुणाईमधली ही अस्वस्थता कधी पोचलीच नाही, शक्यच नव्हतं. कोणी कुटुंब वत्सल व्यक्ती असता त्या पदावर तर कदाचित ती पोचली असती. केवळ समाज माध्यमांवरती पोस्ट करण्यासाठी नव्यानं सुरू होणाऱ्या मेट्रोमध्ये, ट्रेन्समध्ये, रेल्वेमध्ये तरुणाईसोबत विद्यार्थ्यांसोबतचे व्हिडिओ बनवण्याने त्यांच्या मनातील अस्वस्थता कळत नाही. ते सगळं स्क्रिप्टेड असतं, मॅनेज असतं. त्यासाठी कॅमेऱ्यांशिवाय त्यांच्याशी हितगुज करावं लागतं. ते नरेंद्र मोदींना अशक्य. त्यामुळे कालचं तरुणाईंचं रौद्र रूप त्यांना पाहावं लागलं याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच आहे. कॉक्रोच जनता पार्टी किंवा अभिजित दिपके यांनी कालची ही लाखोंची तरुणाई केवळ त्यांच्यासाठी जमली, त्यांच्यामुळे आली असं मांडण्याचा वेडेपणा करू नये. देशातील अस्वस्थ तरुणाईला आपली अस्वस्थता आणि संताप व्यक्त करण्यासाठी काहीतरी निमित्त हवं होतं. ते आतल्या आत मागील काही काळापासून सातत्यानं धुमसत होते. सगळी युवा पिढी धुमसत होती. सोनम वांगचुक यांना ज्या अमानुष पद्धतीनं परवा उचलून रुग्णालयामध्ये नेलं गेलं खेचत खेचत, ते पाहून तरुणाईच्या मनात धुमसणाऱ्या ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्यातून सगळा कालचा उद्रेक झालेला आहे.
असो, या आंदोलनाचं यश अपयश याबाबत चर्चा येत्या काही दिवसांमध्ये सुरूच राहील, परंतु माझ्या मते काही महत्त्वाचे मुद्दे जे मला वाटले, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संघ भाजप यांनी निर्माण केलेली दहशत आणि भीतीचं वातावरण या देशातलं संपुष्टात आलं काल. गोदी मीडियाला यावेळी तर तरुणाईने केवळ शिव्याच घातल्या आणि नंतर जेव्हा ते आले तेव्हा त्यांना हाकलून लावलं, परंतु यापुढे तर त्यांच्यावर अधिक वाईट वेळ येऊ शकते हे नक्की. त्यामुळं गोदी मीडियामध्ये काम करणारे कॅमेरामन, रिपोर्टर आदी जे प्रत्यक्ष रस्त्यावर फील्डवर असतात, त्यांच्यापैकी जे कोणी स्वाभिमान असतील त्यांनी हे लाचारीचे जॉब सोडून अन्य नोकऱ्या शोधाव्यात हे बरं. किंवा यूट्यूब वगैरे आहेच की, त्यांचे मालक आणि त्यांचे अँकर या सरकारची भाड खाऊन स्टुडिओमध्ये बसून अँकरिंग करणार, सुरक्षित राहणार, तिथून मोदी चालिसा गात राहणार आणि रस्त्यांवर शिव्या खायला मात्र तुम्हाला पाठवणार. कशासाठी हे करता? तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल दिल्लीत तरुणाईवरती निर्घृण लाठी हल्ला होताच संपूर्ण देशभरातील सुजाण नागरिकांनी प्रचंड संताप आणि निषेध व्यक्त केला. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जवळपास सगळ्याच तालुक्यांमध्ये आणि सगळ्या प्रमुख शहरांमध्ये नरेंद्र मोदी सरकारचा काल निषेध करण्यात आला. लोकांनी स्वयंस्फूर्तीने मोर्चे काढले, अनेक ठिकाणी आंदोलनं केली. आणि चौथी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, गेल्या 12-13 वर्षांमध्ये कधी नव्हे ते यावेळी आपल्या अनेक मराठी सिने, नाट्य आणि मालिका कलाकारांनी आपल्याला सुद्धा कणा आहे हे दाखवून दिलं. म्हणजे अतुल कुलकर्णी, प्राजक्ता हनमघर, चिन्मयी सुमित, हेमंत ढोमे आदी काही मंडळी तर नेहमीच जागरूकपणे प्रत्येक गोष्टीत व्यक्त होत असतात, परंतु यावेळी त्यांच्या जोडीला आणखीही काही मला मराठी कलाकार मंडळी आल्याचं दिसलं आणि हे पाहून फार समाधान वाटलं. ही इंडस्ट्री एका राष्ट्रविघातक विचारधारेला नेऊन बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या प्रवीण तरडे, शरद पोंक्षे वगैरे सारख्या बांडगुळांना त्यामुळे आता थोडा तरी चेक कदाचित बसू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, देशवासियांना एक फरक काल कळला असेल. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असताना समाजवादी आणि अन्य विरोधी पक्षांनी जनतेच्या विविध मागण्यांसाठी एक प्रचंड विशाल मोर्चा संसदेवरती नेला. लाखो लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि प्रचंड आक्रमक झालेले होते. काहीही होऊ शकेल अशी गंभीर परिस्थिती होती, परंतु ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. ते संसद सोडून पळून गेले नाहीत, तर त्या विशाल मोर्चाला ते सामोरे आले. मोर्चाच्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. ज्या मागण्या तातडीने मान्य करता येण्यासारख्या होत्या त्या तिथेच त्यांनी मान्य केल्या आणि बाकीच्या विषयांबाबत काही वेळ त्यांनी मागून घेतला, चर्चेचं आश्वासन दिलं. आणि त्यानंतर ते स्वतः त्याच मोर्चातील एका ट्रकवर चढले आणि त्यांनी माईक हाती घेतला. नेहरूंनी भाषण ज्यावेळी थांबवलं तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी आलेले मोर्चेकरी पंडित नेहरू जिंदाबादच्या घोषणा देत होते. मित्रांनो, हेच इंदिरा गांधींनी सुद्धा एकदा केलं होतं आणि हेच डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुद्धा एकदा केलं होतं. आपल्याच देशवासियांवर निर्घृण लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा त्यांनी कधी केला नव्हता. काल नरेंद्र मोदी सरकारनं ते केलं आणि कोवळ्या मुलांच्या बाबतीत केलं. या देशाचं उद्याचं भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती, मुलामुलींवरती अमानुष लाठी हल्ला आणि मारहाण केली, त्यांचं रक्त सांडलं. हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शहांना कधीही माफ करणार नाही. धन्यवाद.